कबड्डीमध्ये देखील अतिशय संजयराव अतिशय सुंदर असा चपळ असा आहे सार्थक. सुंदर चटो उंच टोलवतोय डबाब करतोय एक धाव. एकच धावेवर समाधान मानायला लागणार आहे. वडिलांची पत्नी कुशुडे यांच्यामध्ये जिंकणार फायनल खेळणार. बघूया सामन्याकडे जातोय श्रीफर नाही. बघूया कशी बॅटिंग करतोय अंबाईचा कसा समाचार घेतोय आणि फलंदाज बाद हे ठेवतोय चेंडू एक्स्ट्रा उद्वचित करतोय. अंबाई एक चांगला गोलंदाज आहे काल म्हणूनच तर सुकाई देवी असुटे संघ. पुढचा चेंडू अंबाईचा पुढचा चेंडू. वडिलांची पुण्याई कुशोडी संघाला आक्रमण करावं लागणार आहे कमीत कमी. हो वारकरलांचा चेंडू वारकरलांचा चेंडू अंबाई. सुंदर फटका अंबाईने टाकला चेंडू तितका चांगला खणखणीत एखादा कानफडे मारतो असा फाटकन फटका मारला. एक धावांचा फटका. एकरी धावसंख्या झाली ती 2. अजूनही सार्थक मैदानात आहे. जोपर्यंत सार्थक मैदानात आहे बघूया नाहीच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या झाली 3. सार्थक साठी पुढचा चेंडू अमाईचा चेंडू. बघूया सार्थक किती धावा जमवतो. उंच मारला शेल घेणार का. सार्थक बाद होते. दरम्यान षटक देखील संपतोय. धावसंख्या झाली दादा निलेशजी 3. 4 धावांचं लक्ष्य आहे. 4 धावा वडिलांची पुण्य. चला चालेल ताजवीज चालाय राधाकृष्ण आपण क्षेत्ररक्षणाच्या अनुषंगाने सज्ज राहायचं. अरे साठी सार्थकचा पहिला चेंडू. हो एक चोटी धाव. एक धावेनं संघाचं खातं उघडतंय आई सुकाई देवी असोटे संघाचं. स्ट्राईकला येतो अमाई स्फोटक फलंदाज आपण त्याला म्हणतो. सामना खेचून आणला होता आणि आज चेंडू निर्धाव जातोय. चार चेंडूंनी 3 धावा. अतिशय रोमांचक सामना. हो पंच रन नाही. चला उलटा चेंडू फुलटा चेंडू अमाईने मारलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण करताना दिसतोय. 2 धावा. धावसंख्या झाली दादा 3. 1 धावांचं लक्ष बाकी आहे. 2 सगळे फिलर मैदानाच्या दिशेला चालविलंय अमाईवरती. काही ना काहीतरी छेडछाड करणार सार्थक. बघूया सामन्याकडे जाऊया. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि उंच मारलाय. शेल टिपणार काय लक्षच नव्हता. कुठे चेंडू गेला कुठं काय झाला अशा तऱ्हेने विजय होतोय असोटे संघ.